घरात कधी-कधी खूप थोड्या भाज्या उरून जातात, तर त्यापासूनच छान अशी आपण एक रस्सा भाजी तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या मीडियम साईज आपण कट करून घ्यायच्या आहे. अगदी बारीक किंवा अगदी मोठ्या आपल्याला ह्या भाज्या ठेवायच्या नाही आहेत. बटाटाही सेम तशाच प्रकारे कापून घ्यायचा आहे. इथे संपूर्ण टोमॅटोचा आपण वापर नाही करणार. अर्धा टोमॅटो इथे आपल्याला वापरायचा आहे. त्याला चांगला मीडियम साईज आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मीडियम साईज टोमॅटो कट केल्यानंतर गॅसवरती आपण कुकर ठेवून अर्धा वाटी बेसन पीठ घेऊन त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. थोडंसं बेसन गरम झाल्यानंतर किंवा थोडंसं खरपूस वास यायला लागल्यावरती इथे 4 ते 5 कढीपत्त्याचे पत्ते ॲड करायचे आणि पुन्हा एकदा त्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो टोमॅटो कट करून घेतला आहे तो आपण यामध्ये ॲड करून द्यायचा. कट केलेला टोमॅटोही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. साधारणतः याच्यामध्ये आपण अर्धा ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहोत. 1.5 ग्लास पाणी टाकल्यानंतर त्याला पूर्ण असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर छान अशी त्याला उकळ येते. थोडंसं उकळ आल्यानंतर यामध्ये चमच्याचा 1/4 भाग हा मीठ आणि तेवढ्याच प्रमाणात हळद आपल्याला ॲड करायची आहे. तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे जिरं ॲड करायचं आहे. तर इथं आपण जिरं ॲड करून घेऊया. कट केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या संपूर्ण भाज्या यामध्ये आपण ॲड करून घ्यायच्या आहे. भाज्या ॲड करून इथे आपल्याला मिक्स करायच्या आहे. त्यानंतर इथे तिखटसाठी आपण मिरची पावडरचा वापर करणार आहोत. साधारणतः अर्धा चम्मच आपण इथे मिरची पावडर घेतली आणि तिलाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला इथे 2 शिट्टी काढून घ्यायच्या आहे. 2 शिट्टी झाल्यानंतर बघा गॅसची फ्लेम बंद करून आपण भाजी चेक करूया. भाजी अशी ही छानपैकी शिजलेली आहे. छान असा तिला रंग आलेला आहे, बघू शकता तुम्ही. अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असं आपल्याला ती ठेवायची नाही, एवढ्या प्रमाणात ती व्हायला पाहिजे. त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचं आहे आपल्याला. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून 2 उभ्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे. कढीपत्त्याचे 4 ते 5 पत्ते आणि थोडीशी कोथिंबीर त्या तेलात आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि आपण जी भाजी घेतलेली आहे शिजवून ती यामध्ये ॲड करून छान उकळ करून घ्यायची. याला सिंधी कढी बोलतात.